डिसिजन घ्यायला लागणार आहे आणि मी डिसिजन घेतला आहे म्हटलं, कारण की त्याचं जे इन्फेक्शन आहे ना, आता मी विराजला बघितलं ना तर मला इतकं त्याचा चेहरा बघून आहे ना मला एवढं झालं. आता नाही काही मी काहीतरी ना डिसिजन मी घेणारच आहे. लाडूच्या पप्पांशीही बोलले आणि आज आमची दोघांची इतकी वाद पण झालेली आहे फोनवर. मी त्यांना म्हणलं की मला बोलूच नका म्हटलं, माझ्या कापूरला वाद्या आरती करूया. ओ दादा, एक गाड़ी थोड़ा चालू करके दीजिए ना हमको, बंद हो गया अचानक. पेट्रोल भी है उसमें लेकिन ऑन नहीं हो रही है. बेटा इकडे काय करायचं आता, लय डोकं आउट झालं बाबा. हरतालिका आहे म्हटलं, एक दिवस अगोदर मी सगळी साफसफाई करून झालेली आहे माझी. आणि आता उद्या जास्त काही काम नाही राहणार मला दम लागलाय करता करता आवरता. चला झालं आहे सगळं. आता मी पूर्ण चेहऱ्याला डस्टिंग झाले. आता उद्या सकाळी पूर्ण डोकं बिकं धुवून नसता आंघोळ करते. तर तुम्हाला एक सांगते, या व्हिडिओचा शेवट अजिबात मिस करू नका. बघा, नक्की बघा, फार फार छान आहे शेवट आहे व्हिडिओचा. शेवट म्हणजे व्हिडिओ पूर्ण बघा पण शेवट मिस करू नका. तुम्ही मला तो ये कर गया हमको सब्सक्राइब करे. बाय, मैं अभी बच हो गया. का बस हो गया? अभी तो शुरू हुआ है वीडियो. नहीं, अभी बस हो गया. फ्रॉक मी लाडूसाठी काढला आहे आणि हा जो कुर्ता आहे हा मी घालणार आहे, पण हा फार थोडासा गोळा घालत आहे. म्हटलं थोडंसं इस्त्री करावा, तर फटाफट इस्त्री करते आणि मी रेडी होते. चला मग. हॅलो, शुभ सकाळ. कशा आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर आज सकाळी लवकर आवरला आहे. लाडूने आणि मी संगच आंघोळ केली आहे, कारण की टाईम नाही माझ्याकडे आज. आणि आज आहे हरतालिका. तर सर्वात प्रथम हरतालिकेच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि उद्या तर गणपती बसणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप जोरदार तयारी असते, खूप मज्जा असते, पण मी हे सगळं मिस करते. पण तरी पण माझं छोटंसं आहे ना, तर जे आहे ते मी साजरं करत असते, माझ्या एकटीमध्येच साजरं करते. पण आता या वर्षीपासून तुम्ही माझ्यासोबत आहात, जे काही आहे ते मी तुमच्यासोबत साजरं करेल. आता एकटं नाही वाटत मला. तुम्ही आहेत ना, तुम्ही बघता, छान कमेंट करता. आता एकटं नाही वाटत मला. ठीक आहे, बाहेर असले तरी काय झालं. आणि दुसरी गोष्ट, इथे जे मार्केट आहे ना तिथे मी चालली आहे आणि त्या मार्केटमध्ये ना फार सुंदर गणपतीच्या मूर्ती वगैरे असं सगळं सामान भेटतं, असं डेकोरेशनचं सामान छान भेटतं. तर मग चला मग माझ्या सगळ्या काही जे काही आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. आणि अरे वा, लाडू झाली आहे रेडी. चला बघा, चल बाळा, लाडूला आवरला आहे. आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे, कारण की तुम्ही कन्फ्युजनमध्ये राहाल. आज हरतालिका आहे, पण हा जो व्हिडिओ मी आज बनवते हा मी उद्या अपलोड करणार. मग तुम्ही असं लक्षात यायला पाहिजे तुमच्या ना, की तुम्ही म्हणशाल की अरे हरतालिका तर काल होती आणि तरी आज कसं काय व्हिडिओ टाकला. कारण की मी तो आज बनवते आहे. आज जे काही बनवते ते मी उद्या अपलोड करत असते. म्हणजे आलं का लक्षात? शूट करल आज रात्री मी व्हिडिओ बनवणार. अहो, मी आज हे शूट जे करते ना, तुम्हाला खरं सांगते, इतकं टाइम लागतो ना मला शूट करायचं. मग त्याची एडिटिंग करायची, रात्र 2-2, 3-3 तास लागतात व्हिडिओ बनवायला. एक जागा जमा करायचा, मग सगळ्या गोष्टी तयार करायच्या, फार टाइम लागतो आणि फार मेहनतीने करते मी सगळ्या गोष्टी. यूट्यूबमध्ये असं नाहीये, हे सगळी मेहनत आहे माझी. मी अख्खा दिवस रात्र मला झोप नाही, एवढी मी याच्यामध्ये मेहनत करते. का सांगते, काल रात्री अक्षरशः 3 वाजले मला आहे ना साफसफाई करता. फक्त हे पडदे चेंज करायचे राहिले. मला ना इतकी थकावट झाली ना, मग मी म्हटलं जाऊ पडदे मी नंतर चेंज करल. म्हणजे मावशी जर सपोर्टला राहते ना तेव्हा पडदे चेंज करल. झोप नाही झालेली, इतकी जीव असा थकावट झालेला आहे, फार झोप आलेली मला. डोळे बघा कसे लाल झाले. 3-3:30 वाजले मला करता सगळं घर साफसफाई. आणि मावशींना नाही होत, त्यांचं कसं एवढं वरती चढायचं, पडली बिडली भीती वाटते ना.
त्याच्यामुळे नाही मी रिस्क घेत, मी स्वतःच करते ह्या सगळ्या गोष्टी. तर चला मग पटकन आवरते, मी निघते आता. ये रख दो ना घर में, अपने को जाना है, जब गाड़ी पर जाना है, ये कैसे लेके जाएगी? नहीं, मैं पापा को जाके बंद कर लियो, पापा खुश हो जाएंगे. पापा खुश हो जाएंगे. हाँ. आगे भाई बाय बाय करेंगे पापा. आपको प्यार करेंगे. हाँ. आगे भाई ये क्या है, क्या है? मेरे पपी, पापा को पपी नहीं मिलेगा. पापा को पप्पी लेना है. हाँ. ओ तो ये राखी राखी है. रखिए. अगं बाई. पापा जाके बंद कर लियो. हां बाळा, आता हे घरात ठेव, ठीक आहे. हे राखी ना तुझी घरात ठेव, पापरा नंतर बांधू. आपल्याला गाडीवर जायचं, कसं सांभाळणार ते? करती. चलिए 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 चलिए. कुछ नहीं दबाना, कुछ नहीं दबाना, कुछ नहीं कुछ नहीं. अरे रुक जाएगा गाड़ी, फिर सुनती नहीं, लेकिन फिर एक बार रुक जाएगा अभी ये. अब सुनती क्यों नाही मम्मी का बात? हां, लाडाला फ्रॉक किती छान दिसते ना टी शर्ट पेक्षा. मुलींना फ्रॉकच छान दिसते, हो की नाही? कमेंट करून सांगा. हे बघा, एक नंबर दाबलं, एक नंबरला थांबली. आता आता दाबू नको बटन, थांब जरा, जाऊ दे खाली. ये पकड़ लो, देखो मैं भी तो मम्मा का हात पकडी आहे बेटा. चलो, 8-8 दिवस गाडी काढत नाही ना, पूर्ण गाडी खराब होऊन गेली. पकड़िए तो, यहाँ पकड़िए, यहाँ पकड़िए, यहाँ पे पकड़िए बेटा. हाँ गुड गर्ल. हाँ चलिए. काय झालं माहिती नाही आहे, पण इथं अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद पडली अचानकच रस्त्याच्या मध्ये. बाळा हात पकड. गाडी पूर्ण बंद पडली आहे. काय झाले, पेट्रोल पण सगळं आहे, भरपूर पेट्रोल आहे, पण बंद पडली अचानकच. आता कुणाला तरी शोधावं लागेल मला इकडे. थांब लाडो, कुणाला तरी बघू आपण, चालू करून देईन. तर पडली, बरं झालं मी पटकन साईडला आले, नाही तर मला मागून कोणतरी ठोकलं असतं. अचानकच बंद पडली. थांब बाळा, कुणाला तरी. ओ दादा, ये गाड़ी थोड़ा चालू करके दीजिए ना हमको, बंद हो गया अचानक. पेट्रोल भी है उसमें लेकिन ऑन नहीं हो रही है. बेटा इकडे. ये वाला दिखाइए. सिंदूर देके पंचकरण करता है. मेरा ये रखिए. और ये वाला कितना पीस है? हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. क्या बेटा, बनाना खाना है? ठीक है, हम बनाना लेते हैं. ये बघा, ले लिए बनाना. अभी खाएगी बेटा? ठीक है, हम देते हैं, रुकिए. किती छान गणपती बघा. तर बघा हा गणपती किती सुंदर आहे, बघ ना. तर इकडे बघा कोलकाता गणपती. ए बेटा हात नाही लगाओ. कोलकाता गणपती. लढा हात नाही बघा, हात नाही लावायचा. गाडी बंद पडल्यामुळे ना आम्हाला 1-2 तास लागले तिथंच. चल बाळा. तर इकडे बघा दुर्वा कसे बांधून ठेवलेले आहेत. 80 रुपयाला एक आहे. हे बघा दाखवते, कसे बघा कसे भेटतात बघा. बनवलेले आहे, डिझाईन बनवलेली फुलांची. हे बघा, हे बघा असं हार, डायरेक्ट हार बनवलेला आहे. उन पे खराब है. ओ ये देखिए जो बॉल होके हे बघा दुर्वा कसे बांधलेत. 100 ग्राम 50. पालक 35 रुपयाला. पालक 35 रुपयाला आहे. 35. आपल्याकडे किती रुपयाला आहे नक्की सांगा कमेंट करून. दाखवलीन तुम्हाला.
এখন লেট না করে আমাদের পূজা মণ্ডপে এসে উপস্থিत হবেন। तर मी आली आहे मेडिकलला साहिलचे मेडिसिन घ्यायला. चला 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 आता आम्ही आलो आहे घरी. सगळी शॉपिंग झाली आहे हे बघा. चला फार उशीर झाला बरं का. खरंच नाही. इकडे आली लिफ्ट. तर आलो आहे घरी. हे बघा सगळं सामान वगैरे घेतलं आहे. आता हिचा पकडून लाडू म्हणती मम्मी हिचा पकड नाही तर पडशी. नाही पडणार बाळा मी. अंधार लाईट पण नाही लावली. चला गरम झालं मला. इतकं गरम होतं बाबा बाबा बाबा. पहिले एसी लावा. तर आता मी पूजा वगैरे करते आणि हे सुंदर आहे खूप. मी आता याला ओपन करते. हे गणपतीच्या वरती डोक्यावर लावायचं आहे. फार छान आहे. चला आता आपण पूजा करूया. चला. तर हे बघा माझा छोटासा चांदीचा गणपती आहे. आणि हा जो गणपती बाप्पा आहे ना, हा मी जेव्हा पुण्याला होते ना, ब्युटी पार्लर मी टाकलं होतं त्यावेळेस मी घेतला होता गणपती. आणि डिलिव्हरी जाताना पण मी बोलले ना मी तुम्हाला की मी सोबत घेऊन गेलो. तर हेच ते गणपती बाप्पा आहे. आणि हे नेहमी मी कुठेही जाऊ दे माझ्यासोबत असतात. आणि ही राखी बांधलेली आहे मी त्यांना. आता रक्षाबंधन झालं ना त्यावेळेस मी राखी बांधली होती. हे बघा. तर हे बघा जवळून दाखवते. तर सर्व काही मी सामान घेऊन आले आहे मार्केटमधून. आणि हे बघा ना, हा फुलांचा हार आहे. हा किती सुंदर आहे. हे बघा छान आहे ना. हा जो गणपती बाप्पा आहे ना, हा मला माझ्या सासूने दिलेला आहे, दुसऱ्या सासूने. तर मी हा नेहमी जवळ ठेवते. मी कधीच विसर्जन नाही केला. हे चांदीची पानं आहेत. हे गणपती बाप्पाला मी घेतले होते. मागच्या वर्षी घेतले होते मी. मी पहिले पूजा करून घेते आणि मग विराजचा फोन पण येणार आहे मला. विराजशी पण बोलायचं आहे. तर चला मग. कापूर कुठं ठेवलंय. आणि हे तांदूळ वगैरे पण लागेल ना आरती करायला. थोडीशी खीर बनवते मी पहिले देवाला. नैवेद्य करते. थोडीशीच बनवणार आहे कारण की साई खात नाही. मग मी एकटी किती खाणार ना. मग मावशीला मला थोडीशी बनवते आणि देवाला निवेद पण होऊन जाईल. तर दाखवते ते मला. थांबा. अगदी थोडीशी मी सेवई बनवते. देवापुरता नैवेद्य बनवते आहे. सेवईला मी फ्राय करून घेतली आहे अगोदर. तर हे बघा झाली आहे माझी खीर रेडी. चला देवाला नैवेद्य दाखवते सर्वात प्रथम. तर झालं आहे माझं सर्व काही. तर चला मग आता. छान वाटतंय ना. खूप मन प्रसन्न वाटतं. पण असं जेव्हा गणपती बाप्पा येतात ना तेव्हा फार छान वाटतं. घरामध्ये किंवा पॉझिटिव्हिटी येते आणि घरात फार छान वाटतं आपल्याला गणपती बाप्पा आल्यानंतर. तुम्हाला एक सांगायचं आहे. मी ना एक मनात धरला आहे की माझं ज्या दिवशी पुण्यात घर होईल ना त्या दिवशी ना मी दरवर्षी मी गणपती बसवणार. माझं जेव्हा पुण्यात हक्काचं घर होईल आणि स्वतः मी जेव्हा घेईल घर, माझ्या मनाला बोलले आहे मी. देवा गणपती बाप्पाला पण बोलले आहे, देवा गणेशा ज्या वेळेस मी पुण्यात सेट होईल, माझं सगळं काही चांगलं होईल, माझं स्वतःचं घर असेल, त्यावेळेस मी देवा गणपती बाप्पा मी तुला दरवर्षी बसवणार. मी तुला देवा गणपती. तर असं काही नाही का, हा आहे माझ्या मनामध्ये. तर ती इच्छा माझी लवकर पूर्ण हो. हा विराज काय करतोय बाळा. ही बघ लाडो. बघ दादा बघ दादा बघ. डायनासोर आहे लाडोकडं. काय का तू तब्येत लय खराब झाली रे. तब्येत खूप खराब वाटतीये. काळा पण पडलाय. हा काळा पण पडलाय.
सगळे कमेंट करतात, विराज कसा आहे विराज, सगळ्यांची कमेंट्स येतात. हो तू बोल सर्वांना, मी ठीक आहे, काळजी करू नका, तू बोल. मी बरं आहे, आता हॉस्टेलला असतो, अभ्यास चालू आहे, काय काळजी घ्यायची गरज नाही. धन्यवाद, तुम्ही आपण काढली म्हणतो. काय करते मामी? मामी एका डेकोरेशन चालू होते, थोडा उमजत नाही उमजते, तू मदत कर मामीला. ओ अच्छा, ते व्हिडिओ पाठव म्हणलं मला, व्हिडिओ कॉल कर डेकोरेशन केल्यावर, नाहीतर व्हिडिओ बनवून पाठव ना, व्हिडिओ कसं डेकोरेशन केलं मामीने. मी टाकते युट्यूबला, मग ठीक आहे, युट्यूबला टाकेल मी. कर दे. काय म्हणते? उद्या मला व्हिडिओ काढून पाठव ना मला उद्या डेकोरेशनचा. बरं आहे का अजून? बरी आहे का तू? लय बारीक झाली तू. लयच बारीक झाली. हा तू उपास केले ना श्रावण महिन्याचे, 1 महिना केले उपास. अजून 1 महिना करायचे, आता परत कशाला 1 महिना? म्हणजे झालं की श्रावण महिना संपला की? संपला, पण अजून 1 महिना पाळायचं तसंच. अरे बापरे बापरे, खरंच बारीक झालं, चेहरा वगैरे खूप बारीक झाला तुझा आता. हा बरी आहे काही? लय जेवली का तू? नाही अजून स्वयंपाक व्हायचा. अरे बापरे, 9:30 वाजले. होईना, आता कुठे जायची. बरं बरं. थोडं विराजची तब्येत आहे ना, म्हणजे मला खराबच वाटते आणि काळा पण पडलाय विराज. कसं असतं ना, घरचं खाणं ते वेगळं असतं आणि हॉस्टेलचं खाणं ते वेगळं असतं. आणि जेव्हा विराज माझ्याकडे येईल ना, तर तुम्हाला मी दाखवाल प्रत्येक गोष्ट. मी जेव्हा विराजला मी सगळं, आणि विराज ना माझं सगळं खातो विराज. साहिल कसं काही खात नाही, विराज माझं सगळं काही खातो आणि त्याची तब्येत एवढी छान होते ना इकडे माझ्याकडे असल्यावर. मला असं झालं त्याची 10वी कधी होईल आणि कधी मी माझ्या मुलाला इकडे घेऊन येईन असं झालं. ठीक आहे ना, अजून 6 महिन्यानंतर तो येईलच इकडे. मग मी काहीतरी डिसिजन घेणारच आहे, कारण की ना जरी 6 महिन्याने विराज जरी आला ना, मी तुम्हाला खरं सांगते, त्याला पुढचं शिक्षण द्यायचं आहे म्हटल्यावर मी त्याला स्टेट चेंज करून शिक्षण नाही देऊ शकत. त्याच्यामुळे ना मी आजही लाडूच्या पप्पांना फोनवर बोलले की काहीतरी मला डिसिजन घ्यायचा आहे, माझ्या मुलांसाठी मला काहीतरी डिसिजन घ्यायचा आहे. आत्ता विराज 10वीला आहे, मी त्याला 11वीला तो म्हणतो मम्मी मी राहणार नाही हॉस्टेलला, मला त्याला माझ्या जवळ ठेवून कुठलाही क्लास, डिप्लोमा म्हणा, 11वी 12वी जे काही करायचं ते त्याला मला जवळ ठेवून मला करायचं आहे म्हटलं. मी त्यांना बोलले, काल त्यांचे म्हणजे वाद पण झाले, भांडण पण झाले या गोष्टीवर. तर ते म्हणले कसं काय करणार, कसं जाणार तिकडं, परत पुण्याला तू शिफ्ट होणार, परत म्हणजे फार मोठं माझ्या समोर आहे ना उभं आहे. आता मी विचारत पडलेली की आणखीन 6 महिन्यानंतर मला काहीतरी डिसिजन घ्यायलाच लागणार आहे, मला डिसिजन काहीतरी. साहिलसाठी पण मला फार टेन्शन झाले आहे, कारण की साहिलला अजिबातच बरं नाही वाटत आहे, कमी होत नाही आहे. कारण की मी आता परत गोळ्या आणायला गेले होते, परत गोळ्या पण आणल्या. मग आता म्हटलं त्याला चांगल्या हॉस्पिटलला दाखवूया आपण. त्यालाही बोलले मी की आपण चांगल्या हॉस्पिटलला जाऊया, बघूया. काका म्हणजे माझे मिस्टर आल्यानंतर त्यांना सांगू आणि त्याला एक चांगल्या स्पेशलिस्टकडे मी त्याला घेऊन जाईल. कारण की ते जेलमध्ये झालं ना त्याला इन्फेक्शन, ते आता त्याला किती दिवस झाले, मला येऊन 2 महिने होत आले, त्याला अजूनही ते इन्फेक्शन आहे. तरी आम्ही सगळं केअर करतो, त्याचे कपडे वेगळे ठेवतो. तुम्ही बोलतात ना लाडू साहिल बरोबर का बरं खेळत नाही, साहिल तिच्याबरोबर, कारण की ना मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की लाडूला थोडंसं तुम्ही साहिल जवळनं लांब ठेवा. त्याच्यामुळे मी जास्त साहिल जवळ लाडूला सोडत नाही, साहिलच्या बेडवर लाडूला सोडत नाही, कारण की ती लहान आहे आणि तिला लगेच इन्फेक्शन होईल. लाडू झोपली आहे, थांबा बघती थांबा. तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि धपाधप शेअर करा. हा आले बाई ग, थँक्यू बेटा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. अगं तिला इतकी झोप आलेली आहे माहितीये का, ते का तिचं जेवण वगैरे सगळं झालं आहे आणि तिची झोपाची तयारी आता. पण तिला माहिती आहे मम्मी फोन आता ठेवणार आहे, लगेच ती बोलायला. आली परत आली बरं का, परत आली. अगे बाई थँक्यू बेटा, तू किती छान आहे ग. थँक्यू बेटा, थँक्यू सो मच बेटा. खरंच मला ना देवाने ना माझी लक्ष्मी दिली आहे, खरंच ना.
काही गोष्ट तिला सांगावं लागत नाही. आता मी बघितलं ना तुमच्या समोर कॅमेरा कंटिन्यू चालू आहे, ती येते तिकडून. आणि म्हणजे कुठली गोष्ट फेक नाही, रिअल आहे म्हणजे नाही का. कॅमेरा चालू आहे आणि डायरेक्ट माझी पोरगी येऊन जे मनात येईल ते बोलतीये. कसले छान. ठीक आहे चला मग बाय. परत आली चला मग म्हटले ना मी, परत आली. चला मग बाय बाय. आता लय झालं. चला मग बाय बाय. तू झोप ग बाळा, झोप. मी कट करते, झोप. कमी कर करती हूँ. अच्छा तू कट करती कर. अभी बस हो गया. ए माझे बच्चा ग, पा दे. माझे बच्चा ग, बाबू माझा. कर कट कर.